जम्मू काश्मीर इथे जे आहे तर आतंकवाद्यांनी जे पर्यटकांवर जे आहे तर भारी हल्ला केला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये अशी मागणी करण्यात आली की सध्या जम्मू काश्मीरमध्ये जे तर गृह खातं आहे केंद्र सरकारच्या देखरेखीमध्ये चालतो आणि यामुळे जे आहे तर आपली संरक्षण खाता या हल्ला थांबण्यासाठी जे तर अपयशी ठरलेला आहे. म्हणून याची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे तर राजीनामा दिला पाहिजे. कारण की जेव्हापासून 2014 पासून जेव्हापासून भाजपचे सरकार या देशामध्ये आलेले आहे, कधी पुलवामा अटॅक होतो, कधी वेगवेगळ्या प्रकारचे जे तर हल्ले आपल्या देशामध्ये होताना दिसत आहे. आणि या परवा जे हल्ला जे आहे तर पेहलगावमध्ये झाला, या देशातील हल्ल्यामध्ये जे आता 30 लोक मृत्युमुखी पडले आणि या मृत्युमुखी पडल्यानंतर जे आहे तर ज्या प्रकारचा RSS वाल्याने भाजपवाले जे आता अप्रचार करू लागलेले आहे की धर्म पाहून जे आहे तर त्या ठिकाणी ठार मारण्यात आलेला आहे, हा चुकीचा आहे. भारतीय जनता पक्ष जे आहे तर कुठेही राजकारण करतो, तर भारतीय जनता पक्षाने RSS कोणती संधी राजकारणासाठी कोणती संधी सोडत नाही. जर त्यांनी धर्म पाहून मारलं असतं तर त्यामध्ये दोन मुस्लिम जे तर मृत्युमुखी पडलेले आहेत. सय्यद म्हणून एक आहे आणि दुसरं कोणीतरी आहे, तर 2 मुसलमान त्यामध्ये जे तर मृत्युमुखी पावलेले आहेत. आतंकवादाला कोणताही धर्म नसतो, कोणती जात नसते. ज्या प्रकारे मॉक ब्लिचिंगमध्ये जुनैद, पेहलू खान, मोहसिन या लोकांना मारण्यात आलेलं आहे, त्याच प्रकारे जे आहे तर जम्मू काश्मीरमध्ये जे आहे तर निष्पाप पर्यटकांना जे आहे तर मारण्याचं काम त्या ठिकाणचे धर्मवेडे म्हणू किंवा शैतानी प्रवृत्तीच्या लोकांनी जे आता त्या ठिकाणी पर्यटकांवर हल्ला केलेला आहे. त्याच प्रकारे जे आता जे मॉक ब्लिचिंगमध्ये जे मुख्यमंत्री पडलेले लोक आहे ते एकच मानसिकतेचे लोक आहेत आणि हे मानसिकता म्हणजे जातीवादी मानसिकता आणि जातीवादी मानसिकता जे आता देशामध्ये वाढू लागलेली आहे आणि त्याला खातपाणी घालण्याचं काम सध्या जे आता नरेंद्र मोदीचं सरकार करत आहे. देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बघा तुम्ही, जम्मू काश्मीर असेल, मणिपूर, गेल्या 1.5 वर्षापासून जे आता मणिपूर जडत आहे, देशाचे गृहमंत्री आतापर्यंत त्या ठिकाणी गेलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी त्या मणिपूरबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही. आपण म्हणतो आमचा देश सुरक्षित हातामध्ये आहे, आमचा देश जे आहे तो सुरक्षित हातामध्ये आहे आणि सुरक्षित हात आणि 36 इंच जे सीना आहे नरेंद्र मोदीचा, ते कुठे गेलाय? देशाचं संरक्षण खाता काय करतोय? त्या ठिकाणी आतंकवादी येतात आणि सीमाच्या पलीकडून कसं काय येतात? याचा अर्थ असा की आपण सीमावर जे आहे तर सीमावर जी आपली फौज आहे तिथे काहीतरी कमतरता आहेत. म्हणून गृह खात्याने त्याला लक्ष दिलं पाहिजे आणि जम्मू काश्मीरमध्ये जे शहीद झालेले जे लोक आहेत त्यांना सरकारने जे आता आर्थिक मदत म्हणून 50 लाख रुपये आर्थिक मदत दिली पाहिजे आणि जम्मू काश्मीरच्या नागरिकांना आणि तिथे पर्यटकांना जे आहे तर संरक्षण दिलं पाहिजे. ही मागणी या ठिकाणी मी केलेली आहे.